नमस्कार माझे मित्रमैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन वॅकन्सी बघणार आहे. ही वॅकन्सी कुठली आहे? राज्याची वॅकन्सी निघालेली आहे, म्हणजेच ECHS म्हणजे ECHSची वॅकन्सी आहे. ही वॅकन्सी आपण बघणार आहोत. आता ह्या वॅकन्सीमध्ये कोणाकोणाच्या वॅकन्सी काढलेल्या आहेत ते आता आपण बघूयात. ही नाही का ECHSचा फुल फॉर्म आहे एक सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युशन हेल्थ स्कीम. म्हणजे ही एम्प्लॉयीसाठी एक नोटीस काढलेली आहे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटची. तर आपण बघूयात आता ह्याच्यामध्ये काय काय दिलं त्यांनी आहे. तर ह्याच्यामध्ये नाही का पॅरामेडिकल अँड नॉन मेडिकल स्टाफ दोघांसाठी पण वॅकन्सी काढलेली आहे या ठिकाणी. आणि ही ECH राज्याची वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये आपण बघूयात आता वॅकन्सीचे पोस्ट किती आहेत आणि कोणाला किती वॅकन्सी काढलेल्या आहेत, क्वालिफिकेशन काय आणि सॅलरी काय हे आपण आता सर्व बघूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या ठिकाणी नाही का त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची. ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन, नंबर ऑफ वॅकन्सी, लोकेशन आणि फिक्स सॅलरी आहे याच्यामध्ये. त्या ठिकाणी का OLC पॉलिक्लिनिकसाठी आहे. 5 इयरचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. एज लिमिट त्यांना 63 सांगितलेलं आहे. एक वॅकन्सी आहे आणि त्यांना 95,000 पेमेंट आहे. या ठिकाणी मिड स्पेशलिस्टची वॅकन्सी काढलेली आहे. MD MS स्पेशलिस्टचे आहे. 68 एज लिमिट आहे. एक वॅकन्सी आहे. ह्यांना 1,30,000 पेमेंट सांगितलेलं आहे. MD ऑफिसर म्हणून आहे. MBBS वाल्यांसाठी मिनिमम 3 इयरचा त्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि ते मेडिकल सर्जन वगैरे असले तरी क्वालिफाईड असले तरी चालेल. त्यांचं 66 इयर पाहिजे. 2 वॅकन्सी काढलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी 95 त्यांना पेमेंट आहे. तर हे IT नेटवर्क टेकसाठी आहे. डिप्लोमा त्यांच्यासाठी नेटवर्क कम्प्युटरचं ॲप्लिकेशन त्यांचं झालेलं पाहिजे आणि मिनिमम 2 इयरचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. 56 एज लिमिट आहे त्याची. त्यांना 36,500 एवढा पेमेंट आहे. त्यानंतर आपलं लॅब टेक्निशियनवाल्यांसाठी आहे. त्यांचं BSc लॅबोरेटरीमध्ये झालेलं पाहिजे आणि नंतर त्यांचं नाही का डिप्लोमा जे कम्प्लीट आहे तो झाला पाहिजे. 3 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे आणि 56 इयर त्यांचं पाहिजे. ह्या ठिकाणी त्यांना पेमेंट 36,500 एवढा आहे. त्याच्यानंतर डेंटल हायजीन डेंटल असिस्टंटचा आहे. या ठिकाणी नाही का 5 इयरचा त्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि त्यांना नाही का 2 वॅकन्सी काढलेल्या आहेत. 36,500 पेमेंट आहे त्यांना पण. आणि विशेष म्हणजे आपलं स्टाफ नर्सचा आहे. या ठिकाणी नर्सिंग असिस्टंट म्हणून या ठिकाणी आपला GNM किंवा नाही का GNMचं कंप्लीट पाहिजे आणि एज लिमिट नाही का त्यांना 56 सांगितलेले आणि मिनिमम 5 इयर्सचं त्यांचं काय एक्सपिरियन्स यांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी 2 वॅकन्सी आहे. त्यांना पण पेमेंट 36,500 एवढा आहे. त्यानंतर फार्मासिस्टमध्ये पण B फार्मसीवाल्यांसाठी कंप्लीट पाहिजे. त्यांचं डिप्लोमा इन फार्मसी पाहिजे, कंप्लीट कम्प्युटरचं वर्क आलेलं पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांचं नाही का 56 इयरचं नाही का 56 इयर त्यांचं पाहिजे आणि 3 इयरचं एक्सपिरियन्स पाहिजे. असे टोटल 2 वॅकन्सी काढलेले आहेत आणि 36,500 एवढा पेमेंट आहे. त्यानंतर DCO म्हणजेच ग्रॅज्युएट क्लास 1 क्लर्क पाहिजे ते आणि मिनिमम त्यांचं 5 इयरचं एक्सपिरियन्स पाहिजे आणि 53 एज लिमिट त्यांना पाहिजे. ह्या ठिकाणी 4 पोस्ट काढलेले, त्यांचे 4 पोस्ट आहेत. 29,200 एवढा पेमेंट आहे त्यांना. त्यानंतर आहे CIK म्हणजे क्लर्कसाठी आहे. त्यांचं नाही का एज लिमिट त्यांना 53 सांगितलेलं आहे. मिनिमम 5 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. एक वॅकन्सी आहे. 25,600 एवढा पेमेंट आहे. नंतर DEO त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. त्यांचं नाही का अजून मिनिमम 5 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि 53 एज लिमिट पाहिजे त्यांचं. त्यांची एक पोस्ट आहे. त्यांना 21,800 पेमेंट आहे. ड्रायव्हरसाठी पण आहे. एज्युकेशन त्यांचं 8वी पास पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांना नाही का 5 इयरचं वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. 53 एज लिमिट आहे त्याची. एक वॅकन्सी आहे. 25,600 पेमेंट आहे त्यांना. त्यानंतर फिमेल अटेंडन्स ह्या ठिकाणी नाही का 5 इयरचं एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना आणि 53 एज लिमिट पाहिजे. 2 वॅकन्सी आहे. 21,800 एवढा पेमेंट आहे त्यांना पण. आता त्याच्यानंतर आपण काय त्यांचे इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत आपण ते बघूयात आता. ह्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत ते. तर ह्या ठिकाणी ॲप्लिकेशनचे काही त्यांनी फॉर्मचे नाही का कंडिशन वगैरे सांगितलेले आहेत, आपण ते बघूयात. तर हा फॉर्म आपण भरल्यानंतर नाही का त्यांचा हा ॲड्रेस दिलेला आहे. त्या ॲड्रेसवरती आपण फॉर्म फिलअप करू शकतो किंवा ही ईमेल ID आहे त्या ईमेल IDवरती आपण त्यांना नाही का ते पाठवू शकतो. त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. ह्या कॉन्टॅक्टवरती आपण त्यांना विचारू शकतो इन्फॉर्मेशन. आणि विशेष म्हणजे हे 10 दिवसासाठीच त्यांना ट्रेनिंगला पण पाठवणार आहेत त्यांनी.
ज्या ठिकाणी जॉब आहे ना लोकेशन त्या ठिकाणी 10 दिवसाची ट्रेनिंग पण ठेवलेली आहे. आता ही वॅकन्सी डेट निघालेली आहे 5/6/2026 ते 4/7/2026 पर्यंत आपण हे अप्लाय करू शकतो. याची लास्ट डेट आहे 4/7/2026 इथपर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यूची आपल्याला डेट देणार, टाईम देणार आणि लोकेशन देणार. त्या डेट लोकेशनवरती जाऊन आपण बघणार की नाही का आणि त्या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू वगैरे देणार. आता हे आपले सगळे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशनसाठी व्यवस्थित घेऊन जाणे आणि एक्सपिरियन्स वगैरे सर्टिफिकेट असेल ते सुद्धा घेऊन जाणे. या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड वगैरे करून फोटो वगैरे घेऊन जायचं. आणि त्याच्यानंतर नाही का ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी 10वी-12वीचे पण मार्कशीट सांगितलेले आहेत. ओरिजिनल सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं, पोस्ट सर्टिफिकेट ते सगळे सांगितलेले आहेत आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे घेऊन जायचं. आजची ही वॅकन्सी होती आपली. वॅकन्सी जरी छान आहे, सगळ्यांनी फॉर्म भरावे हे. आणि आपले जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.